शिंके लावियले दुरी होतो तिघाचे विवरी तुम्ही भारी दोहीकडे मुख पसरवणीकडे वाहती त्या धारा घ्यारे दुहीच्या पोपरा तुम्ही भारी दोहीकडे मुख पसरवणीकडे तुका मने हाती टोका अधिक गुणे निधी का तुम्ही भारी दोहीकडे मुख पसरवणीकडे विठाला शिंके लावियले दुरी होतो तिघाचे विवरी तुम्ही भारी दोहीकडे मुख पसरवणीकडे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने बाबाजी सदास जयांची स्मरण मस्तक हे पायावर श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत शिंके लावियले दुरी होतो तिघाचे विवरी तुम्ही भारी दोहीकडे मुख पसरवणीकडे प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी शिवेकरता घेतलेला आपला देहूची सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे विश्वसंत विश्ववंदे महाराष्ट्रभूषण जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा उत्कृष्ट असा अतिशय महत्त्वाचा काला ह्या प्रकरणातला अभंग आहे. विठाला कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. संत शिरोमणी संत श्रेष्ठ गोरोबा काका मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या ह्या श्रीक्षेत्र धांदरफळ बुद्रुक गावामध्ये मागच्या वर्षी संत श्रेष्ठ गोरोबा काकांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आपण केली. त्याही वेळेला आपण 4 दिवसाचा नामयज्ञ केला. याही वर्षी आपलं दुसरं वर्ष आहे. आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमानं श्रद्धेनं प्रत्येकाचं काही ना काही योगदान असतं आणि सर्वांचं योगदान ह्या कार्यक्रमाला असल्यामुळं याही वर्षी सगळ्यांच्या योगदानानं सगळ्यांच्या परिश्रमानं आणि विशेषतः श्रीक्षेत्र धांदरफळ बुद्रुक गोरोबा काका तरुण मित्र मंडळ यांचे विशेष कष्ट आहेत. तरुण मुलांकरता जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या अथक परिश्रमानं गोरोबा काका मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन आज हा सांगतेचा दिवस आहे. आजचं हे काल्याचं कीर्तन आहे आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातील दिग्गज गायक वादक त्याचबरोबर परिसरातून आलेली पाहुणे मंडळी नातेवाईक जिल्ह्यातून आलेली नातेवाईक मंडळी पाहुणे या कार्यक्रमाला सर्व उपस्थित आहेत. आणि त्यातल्या त्यात गेल्या 4 दिवसापासून श्रीक्षेत्र रामेश्वर पंचकृषी पायदिंडी सोहळा या सोहळ्यातील सई वारकरी या वारकऱ्यांचे विशेष योगदान ह्या नामयज्ञाला लाभलेलं आहे. महाराष्ट्रातील एकमेव नावाजलेला दिंडी सोहळा म्हणजे श्रीक्षेत्र रामेश्वर पंचकृषी पायदिंडी सोहळा. दिंडी सोहळे बरेच आहेत आणि माणसाला अभिमान नसावा पण स्वाभिमान जरूर असावा. श्रीक्षेत्र धांदरफळ बुद्रुक या ठिकाणावरून श्रीक्षेत्र रामेश्वर पंचकृषी पायदिंडी सोहळा हा श्रीक्षेत्र पंढरपूर आळंदी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 3ही ठिकाणी जात असतो प्रत्येक वर्षी वर्षातून 3 वेळा. पण महाराष्ट्रातला हा दिंडी सोहळा एकमेव आहे का हा भिशीमुक्त दिंडी सोहळा आहे. कोणत्याही वारकऱ्याकडून कुठल्याही प्रकारचं दिंडीत आल्यानंतर मानधन घेतलं जात नाही. किंवा त्यांच्या कथा टाळ्या तर वाजवा एवढं तर करा बसल्या बसल्या. त्याही दिंडीचं सर्व वारकऱ्यांचं गायक वादक सर्वांचं
अथक परिश्रम सर्वांनी या कार्यक्रमाला घेतले म्हणून हा कार्यक्रम सिद्धीस गेलेला आहे. विठाला 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 मग जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून वेळ भरपूर झालेला आहे. 11:30 वाजलेले आहेत. आपल्याला 12 वाजता कीर्तन संपवायचं आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही विचार करणार 11 वाजले, 11:30 झालीत, आता कीर्तन संपणार कधी, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. सुरुवात कुठून करायची आणि शेवट कसा करायचा हे मला चांगलं कळतं. पण तुम्ही बसल्या बसल्या टेन्शन घेऊ नका. पण आज काल आहे. काल्याच्या दिवशी काय करायचं असतं, कारण काल्याच्या दिवशी पहिला कीर्तनकार नामपर अभंग घ्यावं लागतं. पहिल्या कीर्तनकाराला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काही घ्यावं लागतं. जागराचं कीर्तन असल्यानंतर मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यावा लागतो. आवाज थोडा खुला करा. मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यावा लागतो. आणि काला ह्या प्रकरणातला कीर्तनकार हा बांधलेला असतो. म्हणजे उपरण्यानं नाही नाही हो. ठाला विठाला विठाला काल्याचा कीर्तनकार हा बांधलेला असतो. पण उपरण्यानं नाही, नियमानं बांधलेला असतो. कारण काल्याच्या कीर्तनामध्ये काय करावं लागतं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी. काल्याच्या कीर्तनामध्ये हे करावं लागतं, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि मग जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतायत, काय सांगतायत महाराज, सिंग के लाविले दुरी होतो तिघाचे मी बरी. ह्या अभंगाचा आपण सरळ सरळ अर्थ पाहू आणि काला ह्या प्रकरणाचं आपण कृष्णाचं चरित्र पाहू. विठाला 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 विठाला. जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये असं सांगतायत, शिंके लाविलेले दुरी. या अभंगाचे प्रामुख्याने 2 अर्थ आहेत. शिंके लाविलेले दुरी, हे जे समोर माझ्या समोर शंख दिसतंय ना, हे दूर लावलेलं आहे. शिंके लाविलेले दुरी होतो तिघाची मी बरी. तुम्ही वारे दुहीकडे, तुम्ही वारे दुहीकडे मूक पसरोनीकडे वाहते त्या धारा घ्यारे दुहीच्या कोपरा तुका म्हणे हाती टोका अधिक उणे नेदी एका. हे तुकोबारायांचं म्हणणं आहे. पण अभंगाचे सरळ अर्थ तुम्हाला 2 सांगतो. माझ्या समोर जे शिंक लावलेलं आहे, तुकोबाराय म्हणतात शिंकेत लाविलेले दोरी. मी जिथं उभा आहे माझ्या काही अंतरावर शिंक लावलेला आहे. शिंके लाविलेले दोरी. पण ते शिंक, त्या शिंक्यावर ते मडकं ठेवलेलं आहे आणि त्या मडक्यामध्ये प्रसाद आहे. कशाचा, लाही आणि दही, तो महाप्रसाद आहे. पण ते जर फोडायचं जर असेल तर खाली 3 छोटे छोटे मुलं उभे करावे लागतात. मग तुकोबाराय म्हणतात तुम्ही खाली 3 जण उभे राहा, मी तिघांच्या वर उभा राहतो. होतो तिघाचे मी वरी. नुसतं तिघांच्या वर जातो, ती दही हंडीचं मडकं मी फोडतो आणि तुम्ही दोन्हीकडे उभे राहा. तुम्ही वारे दोहीकडे, तो प्रसाद मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही माझ्या उजवीकडं माझ्या डावीकडं दोन्हीही बाजूने तुम्ही उभे राहा. तुम्ही वारे दोहीकडे, पण तसं राहू नका मुख पसरून गडी. तुम्ही मुख पसरून माझ्या दोन्ही बाजूला उभे राहा. कशा करता, वाहती त्या धारा. मी दही हंडी फोडल्यानंतर माझ्या हातातून ओघळणारा जो महाप्रसाद आहे, जे दही ओघळणारा आहे, वाहती त्या धारा घ्यारे दोहीच्या कोपरा. कोपरानं खाली तो महाप्रसाद येणार आहे. तुम्ही मुख पसरवणीकडे तो प्रसाद तुम्ही भक्षण करा. पण भक्षण करत असताना तुम्ही माझ्या उजवीकडे काही लोक उभे रे आणि माझ्या डावीकडे काही लोक उभे आहेत. पण तुका म्हणे हाती टोका. काही माणसं काय करतात माहितीये का, हाती ठोका
ठोका नाही. तुका म्हणे हाती टोका. टोका म्हणजे टोकणे, टोकणे म्हणजे पाहणे. तुम्ही सूक्ष्म नजरेनं पहा. तुका म्हणे हाती टोका. जो महाप्रसाद मी उजवीकडे जे भक्त उभे आहेत, डावीकडे जे भक्त उभे आहेत, त्यांना मी देणार आहे. पण टोका तुम्ही सूक्ष्म नजरेनं पहा. उजवीकडचे असो डावीकडचे असो, दोघांनाही मी समान देणार आहे. मी अधिक आणि उणे नेदी एका. मी कोणाला जास्तही देणार नाही आणि कोणाला कमीही देणार नाही. अशा अर्थाचा हा अभंग आहे. विठाला 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 विठाला. या अभंगाचा दुसरा एक अर्थ असा होतो, जगद्गुरुश्री तुकोबराय सांगतायत बाबा, शिंके लावी येले दुरे. जी शिंक आहे ते दूर लावलेलं आहे. दुसरा अर्थ असा सांगतो, शिंके लावी येले दुरी म्हणजे नेमका काय अर्थ? जे परम तत्व आहे ते आपल्यापासून दूर अंतरावर आहे आणि ते आत्मसात करणं वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही. पण ते परम तत्व आपल्यापासून लांब आहे. शिंके लावी येले दुरी, ते दूर आहे. पण मला तिघांच्या वर जायचंय. तिघांच्या वर जायचं होतो तिघांची मी वरी. तिघांच्या वर जायचं म्हणजे कसं? अगोदर 3 मुलं खाली उभे केलते, पण आता तुकोबराय सांगतायत होतो तिघांची मी वरी. मग मी सत्व, रज आणि तम या तिघांच्या वर मी जातो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिघांच्या वर गेल्यानंतर तुर्या नावाची अवस्था प्राप्त होणार आहे. मग या तिघांच्या वर गेल्यानंतर जे परम तत्व आहे ते आत्मसात मी करणार आहे. म्हणून मी तिघांच्या वर जातो. होतो तिघाचे मी वरी. तुम्ही वारे दुहीकडे. सत्व, रज आणि तम, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिघांच्या वर मी जाणार आहे. तुम्ही वारे दुहीकडे. तुम्ही तुकोबराय म्हणताय ते परम तत्व आत्मसात करायचे. पण ते आत्मसात करत असताना तुम्ही माझ्या दोन्ही बाजूला उभे राहा. अगोदर सांगितलं प्रसाद भक्षण करण्याकरता तुम्ही माझ्या दोन्ही बाजूने उभे राहा. आता तुकोबरायांनी वेगळं सांगितलंय, तर माझ्या दोन्ही बाजूने तुम्ही उभे राहा. जे परम तत्व आत्मसात करायचं आहे ना, माझ्या उजवीकडे काही उभे राहा, माझ्या डावीकडे काही उभे राहा. आणि मग तुकोबरायांनी सांगितलं जे भक्त असतील ते माझ्या उजवीकडे उभे राहा आणि जे ज्ञानी असतील ते माझ्या डावीकडे उभे राहा. भक्तांना उजव्या बाजूला घेतलंय आणि ज्ञान्यांना डाव्या बाजूला घेतलंय. म्हणून तुम्ही वारे दुहीकडे पण मूक पसरोनीकडे. तुम्ही तत्परतेनं जे परम तत्व आहे, जे निर्विकार तत्व आहे, ते सगुण साकार मी करणार आहे. आणि ते परम तत्व निर्गुण असणार सगुण साकार केल्यानंतर त्याची भक्ती करण्याकरता, ज्ञान मार्गाने, भक्ती मार्गाने ते परम तत्व आत्मसात करण्याकरता तुम्ही वारे दुहीकडे मूक पसरोनीकडे. आणि मग वाहा तित्या धारा ग्यारे दुहीच्या कोपरा. जे परम तत्व चाखायचंय ना, माझ्या दोन्ही बाजूला उभे राहा. आणि मग तुकोबराय म्हणताय तुका म्हणे हाती टोका, अधिक उणे नेदी एका. मी भक्तांनाही जास्त देणार नाही आणि मी ज्ञानांनाही जास्त देणार नाही. हा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला 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 विठाला. आजच्या पुरता वेळेअभावी अभंगाचा सरळ अर्थ एवढा. पण जे परम तत्व आत्मसात करायचंय ते परम तत्व जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिघांच्या वर गेल्याशिवाय परमात्मा दिसत नाही. सत्व, रज आणि तम या तिघांच्या वर गेल्याशिवाय परमात्मा दिसत नाही. परमात्मा आपल्या जवळ आहे, तैसा मी हृदयामध्ये. पण तेही समजत जर नसेल तर तुम्हाला सांगतो, डोळ्यात घातलेलं काजळ किंवा डोळ्यात गेलेला कचरा आपल्या डोळ्यात गेलाय. आपल्या डोळ्यात घातलेलं काजळ, आपल्या डोळ्यात असलेली बाहुली किंवा आपल्या डोळ्यात गेलेला कचरा आपल्याला दिसत नाही. म्हणून दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो, दुसऱ्या व्यक्तीची भेट घ्यावी लागती. त्याला सांगावं लागतं माझ्या डोळ्यात काय गेले किंवा माझ्या डोळ्यात घातलेलं काजळ हे कसं दिसतंय हे पाहण्याकरता आपल्या डोळ्यात घातलेलं काजळ दिसत नाही, आरशाचा आधार घ्यावा लागतो. म्हणून होतो तिघाचे मी वरी. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
विठोबार कुमाई पार 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 कुमाई हरि जय जय 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 हरि जय हरि जय 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 जय हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई काल्याच्या दिवशी भगवान पारणी मगाशी प्रमाण दिलं चरित्र ते उच्चारावे केले देवे विठाला 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 चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा वेळे अभावी लवकरात लवकर दाखल झाले वेळे अभावी लवकरात लवकर दाखल झाले पण दाखल झाली पण ते असे तशी झाली नाही कंसाला भीती होती हा कृष्ण आपल्याला मारणार आहे हा आपल्याला मारणार आहे पण पहिलं मूल झालं दुसरं मूल झालं तिसरं मूल झालं चौथं पाचवं सहावं मुलगी जन्माला आली त्यानं गरगर 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 फिरवली आपटणार आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्यानंतर हा भगवान परमात्मा अवताराला आलता पण अवताराला आल्यानंतर त्यानं त्या वसुदेव देवकीला सांगितलं तुम्ही एक काम करा तुम्ही काहीतरी मागच्या जन्मात हजारो वर्ष तपश्चर्या केली का माझ्यासारखा मुलगा तुमच्या पोटी जन्माला यावा माझ्यासारखा मुलगा तुमच्या पोटी जन्माला यावा मी जन्माला आलो पण जन्माला आल्यानंतर आता मला इथं ठेवू नका पण देवकीनं सांगितलं आम्ही तपश्चर्या केली माझी अशी अपेक्षा होती तू माझं स्तनपान करावं पण परमात्मा 7 ते 8 वर्षाची झाली पुन्हा ते बारीक झाले वेळे अभावी त्याला लहान मोठं होता येतं पण त्यांनी सांगितलं एक काम करा मला जास्त घाई आहे घड्याळासारखं पुढं पळतंय थोडी घाई करा मग घाई केल्यानंतर त्यांनी सांगितलं एक काम करा मला एका टोपलीत घाला आणि टोपलीत घातल्यानंतर मला कुठं न्या नंदाच्या घराला मदने गोकुळाला मदने गोकुळाला मदने गोकुळाला ए नंदाच्या घराला मदने गोकुळाला हो मदने गोकुळाला मदने गोकुळाला काय बोलले महाराज नंदाच्या घराला मजले गोकुळाला
भगवान परमात्म्याला उचललं, टोपलीत घातलं. टोपलीत घातल्यानंतर यमुना नदीमध्ये वसुदेवजी गेले. वसुदेवजी गेल्यानंतर त्या यमुनेला पूर आला आणि पूर आल्यानंतर पूर सारखा वाढत होता. वाढत असताना त्या यमुना मातेचा पूर कमरेपर्यंत आला, छातीपर्यंत आला, खांद्यापर्यंत आला, गळ्यापर्यंत आला. यमुना मातेचा पूर त्या वसुदेवजींच्या नाकापर्यंत यायला लागला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं यमुना मातेला सांगितलं, यमुना माते, माझं म्हातारं माझ्या टोपलीत घालून मला गोकुळाला नेतंय. इथपर्यंत पाणी आलंय ठीक आहे, पण ते मला खालीही सोडणार नाही, मेलं तरी सोडणार नाही, पण जेणेकरून त्याच्या नाकातोंडात पाणी जाणार नाही याची तू काळजी घे. यमुना मातेनं सांगितलं, ऋषीमुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या केली, प्रत्येक जण या पृथ्वी तलावर तुमची वाट पाहतोय, तशी मीही सुद्धा आतुरतेने तुमची वाट पाहत होती, मला तुमचं दर्शन घ्यायचंय. मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं, तुम्हाला जर माझं दर्शन घ्यायचंय हे लवकर सांगायचं. मग वसुदेवजी श्रीकृष्ण परमात्म्याला टोपलीत घालून जात असताना आपण नेहमी एक फोटो पाहतो, श्रीकृष्ण परमात्म्यानं टोपलीतला एक पाय खाली काढला आणि एक पाय खाली सोडल्यानंतर यमुना मातेनं श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर यमुना माता नुसती ओसरली नाही, दुभंगली आणि वसुदेवजींना मोकळा रस्ता गोकुळात जाण्याकरता करून दिला. तिथं ठेवलं. तिथं ठेवल्यानंतर तिथं जी मुलगी जन्माला आलती, मी अगोदर सांगितलं का, हा, जी मुलगी जन्माला आलती ती इकडं आणली. इकडं आणल्यानंतर त्या कंसाला समजलं का ती तिथं मुलगी जन्माला आली. त्यानं गरगर गरगर फिरवली, आकाशवाणी झाली, तुझं लागी वधी आणि उपजला मज आधी. माझ्या अगोदर तो जन्माला आला आणि मग कंसानं विचार केला, आता माझा वैरी तर जन्माला आला, पण ह्या वैर्याला आता मी मारलं पाहिजे. वेळेअभावी आपण लवकर घेतोय, माझ्या वैर्याला मी आता मारलं पाहिजे. मग मारले पाहिजे म्हणल्यानंतर त्या कंसानं अनेक उपाययोजना केल्या, प्रत्येकाला पाठवलं. कोणाला कोणाला त्या कृष्ण परमात्म्याला मारायला पाठवलं ऐका. पहिलं पाठवलं बरं का, पहिलं पाठवलं पुतना मावशीला. पुतना मावशीला का पाठवलं, कारण पुतना मावशीला पाठवण्या पाठीमागचा हेतू काय होता, कारण त्या पुतना मावशीची विशेष परिश्रम त्या पुतना मावशीनं मागच्या जन्मात घेतली होती. तपश्चर्या त्या पुतना मावशीनं केली, कारण पुतना मावशीला सांगितलं स्तनामध्ये विष भर आणि स्तनात विष भरून त्या श्रीकृष्ण परमात्म्याला मार. पण पुतना मावशी ही मागच्या जन्मात नेमकी कोण होती, तर ज्या वेळेला वामन अवतारामध्ये बटू वेशामध्ये भगवान परमात्मा बळीकडे आले, बळीकडे आल्यानंतर द्वारपाळ बळीद्वारी झाला. त्या बळीची मुलगी होती, तिचं नाव रत्नमाला. त्या रत्नमालेनं त्या वामन अवतारातल्या त्या बटू वेशातल्या परमात्म्याला पाहिलं आणि अंतकरणामध्ये वात्सल्य भाव जागृत झाला. मलाही जर असा मुलगा जन्माला जर आला तर याला मी खेळवीन, मांडीवर बसवीन आणि असं गुजीरवानं बाळ जर मला जर झालं, माझ्या पोटी जन्माला जर आलं तर मी त्याला स्तनपान करीन. पण त्या बटू वेशातल्या वामन अवतारातल्या त्या परमात्म्यानं मनोमन जाणलं आणि त्या रत्नमानेला सांगितलं, या जन्मात मी तुझी इच्छा पूर्ण करणार नाही, पण पुढच्या जन्मामध्ये तुझी नक्की इच्छा पूर्ण करीन. म्हणून ही पुतना मावशी मागच्या जन्मातली बळीराजाची मुलगी रत्नमाला का ह्या परमात्म्याला मला स्तनपान करायचंय अशी अभिलाषा, अशी मनीषा तिनं उराशी बाळगलेली होती. म्हणून द्वापार युगामध्ये ती पुतना मावशी स्तनात विष भरून आली. पण परमात्म्यानं सांगितलं, पुतना मावशी तू मला स्तनपान कर. स्तनपान केलं, दूध प्राशन केलं, विष प्राशन केलं, पंचप्राण प्राशन केली. पण मागच्या जन्मातली ती रत्नमाला, या जन्मातली पुतना मावशी स्तनपान केलं, मांडीवर बसली, ती मरण पावली. पण मागच्या जन्मातली ती रत्नमाला, ह्या जन्मातली पुतना, तिला मोक्ष देऊन टाकला परमात्म्यानं. विठाला 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 विठाला. म्हणून मागच्या जन्मात
जन्मातली रत्नमाला ह्या जन्मामध्ये पुतना झाली, पण तिचा उद्धार करायचा होता म्हणून परमात्म्यानं अगोदर तिला मोक्ष देऊन टाकला. नंतर महाबळ भटाला पाठवलं, कारण महाबळ भटाचा आता इतिहास सांगण्याकरता गर्गसंहितेमध्ये असे छोटे छोटे पुरावे सांगितलेले आहेत. महाबळ भटाला पाठवलं. महाबळ भटाला सुद्धा कंसानं सांगितलं जा आणि त्या कृष्ण परमात्म्याला मार. महाबळ भट आले. आल्यानंतर ते असे तसे आले नाही, ते धोतर नेसून आले, हातात पंचांग घेतलं, गळ्यात जानवं घातलं आणि एका ब्राह्मणाच्या वेशेत आले. ब्राह्मणाच्या वेशेत आल्यानंतर कृष्ण परमात्मा झोपले होते. यशोदा मातेला सांगितलं तुला मुलगा झाला, त्याचं भविष्य पाहण्याकरता मी आले. यशोदा मातेनं सांगितलं आम्ही गर्गाचार्याकडे पत्रिका काढली, अतिशय उत्कृष्ट आहे. पण त्यांनी सांगितलं नाही, मी त्यांच्यापेक्षा हुशार पंडित आहे, मी त्यांचं पंचांग पाहतो. कृष्ण परमात्म्यानं पडल्या पडल्या ऐकलं बोनीचं गिराईक काय करावं, आईनं सांगितलं झोपलाय. कृष्ण परमात्मा झोपलेच होते, पण त्यांनी सांगितलं मी झोपण्याचं सोंग जर केलं तर माझं बोनीचं गिराईक निघून जाईल, म्हणून कृष्ण परमात्मा पाळण्यात झोपले होते. पण महाबळ भटाला बाहेर पाहिलं आणि रडायला सुरुवात केली. आणि मग महाबळ भटाने सांगितलं यशोदा मातेला, कवाई साहेब मुलगा जागा आहे आणि तुम्ही सांगता झोपला, तो रडतोय, मी त्याचं पंचांग पाहतो, मी हात पाहतो, त्याचं भविष्य सांगतो. महाबळ भटांनी भविष्य पाहिलं. गर्गाचार्यांनी भविष्य तंतोतंत एकदम सुलक्षणी मुलगा आहे असं भविष्य सांगितलं. पण या महाबळ भटानं सांगितलं यशोदे आईसाहेब काय तुमचा मुलगा जन्माला आला, हा कुळाचा नाश करणारा मुलगा आहे. कोण सांगतंय? महाबळ भट. आलता कशा करता? परमात्म्याला मारण्याकरता. पण त्यानं सुरुवातच अशी दुष्परिणामानं केली, हा कुलाचा नाश करणारा आहे, हा मुलगा आत्मघातकी मुलगा आहे, हा वंशाचं खंडन करणारा मुलगा आहे. त्या कृष्ण परमात्म्याला इतका राग आला, अरे मी आलोय कशा करता, तू माझं भविष्य सांगतोय कशा करता. ते पाटावर जे भटजीबा बसलं होतं ना, कृष्ण परमात्म्याला राग आला आणि कृष्ण परमात्म्याने त्या खाली लाकडी पाटाला आज्ञा केली, ओ करा सुरुवात. आणि ते महाबळ भटच्या पिढ्यावर बसलं होतं ना, परमात्म्यानं त्याला आज्ञा केली, पिढ्यासह तो भटजी उठला आणि असा डोक्याच्या वर गेला, असा बाद दिशी खाली आपटावला. ते भटजी घाबरल्यानंतर ते पळायला लागल्यानंतर कृष्ण परमात्म्यानं घरातल्या काठवटी, लाटणे, पळपट, बाजा, ते रवी होते ना, सगळ्याला आज्ञा केली जा आणि त्या भटाचा समाचार घ्या. अहो त्यानं सगळं पाहिलं, पळायला सुरुवात केली. पण एक भाऊबंद लाकडी आतमध्ये त्याला वाटेत आडवे यायची. ते भट ह्या गल्लीनं पळ, त्या गल्लीनं पळ, पळता पळता त्या भटाचा स्वागा गुतल्यानंतर धोतरही फिटलं. नुसतं धोतर फिटलं नाही, जानवही तुटलं. नुसतं जानवं तुटलं नाही, हातातलं पंचांग सुद्धा फाटलं. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, ओ जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे उठले पंचांग फाटले, ओ जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. धोतर गेलेले ढुंगाने, धोतर गेलेले ढुंगाने, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. अनेक प्रयत्न केले पण परमात्म्याला काहीच झालं नाही. पण त्या भगवान परमात्मा कंसाला आणि कंसाच्या पार्टीला दुःख झालं, परमात्मा जन्माला आला त्यांना दुःख झालं. पण त्या गोकुळातल्या गवळणींना आणि ते गोप होते त्यांना आनंद झाला. परमात्मा जन्माला आल्यानंतर त्या गोपी कंसाला दुःख झालं पण गवळणींना आनंद झाला. आणि परमात्मा जन्माला आल्यानंतर त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आणि आनंदल्या नर नारी.
मग प्रत्येक दिवस त्या परमात्म्याला पाहण्याकरता त्या गवळणी त्या यशोदा मातेच्या घरी परमात्म्याला पाहण्याकरता जमायच्या. जमल्यानंतर त्या परमात्म्याला पाहायच्या, बाहेर जायच्या, यायच्या, परमात्म्याला पाहायच्या आणि पुन्हा निघून जायच्या. आणि त्या एकमेकीला सांगायच्या, तू परमात्मा पाहिला? त्यांनी सांगितलं हो. तू परमात्मा पाहिला? त्यांनी सांगितलं हो. आणि मग एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगायची, का ग परमात्मा पाहिला? हो. पाहिला? हो. परमात्मा नेमका कसा आहे? आणि मग ते एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते, परमात्मा मी पाहिला, तो परमात्मा कसा आहे? हा पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तिने विधिले मन तिने विधिले मन मन विधिले तिने विधिले मन मन विधिले तिने विधिले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन ओ तेने वेदियले मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन नंदाचा नंदन आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण किती काही चाली म्हणा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन अशा कितीतरी आपण दोन दोन तीन तीन चाली लावले असते. पाहिला पाहिला नंदाचा नंदन नंदाचा नंदन तेने वेधिले मन नंदाचा नंदन तेने वेधिले मन नंदाचा नंदन तेने वेदियले मन नंदाचा नंदन तेने वेदियले मन पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन नंदाचा नंदन तेने वेधिले मन नंदाचा नंदन तेने वेधिले मन नंदाचा नंदन तेने वेदियले मन नंदाचा नंदन तेने वेदियले मन परमात्मा पाहिला. मग परमात्म्याने विचार केलाय, मी ह्या गोकुळामध्ये अवताराला आलो, अवताराला आल्यानंतर मला बरंच कार्य करायचंय. परमात्मा कुठपर्यंत त्या पाळण्यात राहणार? परमात्मा पाळण्याच्या खाली उतरले. खाली उतरल्यानंतर परमात्म्याने विचार केलाय, 12 वाजलेत आणि मला बरंच कार्य करायचंय. मग झोळीतले त्या पाळण्यातले परमात्मा खाली आले. खाली आल्यानंतर परमात्म्याने विचार केला, आता काय करायचं? मग भगवान परमात्मा त्याने रांगायला सुरुवात केली. भगवान परमात्म्याने विचार केला, 12 वाजले, आपण पाळण्यातून खाली उतरले, आपण किती दिवस रांगणार? मग रांगणारे परमात्मा त्यांनी तळवे तळ हात टेकायला सुरुवात केली आणि डाव्या गुडघ्यानं रांगायला सुरुवात केली. तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी 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 रंगनाथ तुम्ही देखील रंगनी रंगनाथ तुम्ही देखील रंगनी रंगनाथ तुम्ही देखील रंगनी रंगनाथ तुम्ही देखील दसवंती पैसांगे दसवंती पैसांगे कृष्णाच्या मागे येणे येणे व श्रीरंगे सोनित माझ बक्षिले येणे येणे व श्रीरंगे सोनित माझ बक्षिले तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी 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 रंगनाथ तुम्ही देखील रंगनी रंगनाथ तुम्ही देखील रंगनी रंगनाथ तुम्ही देखील रंगनी
रांगत वैकुंठ नायक रांगत से 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 तुड तुड पळती माती खाती 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 शेणात लोळती दोघे जण बळराम कृष्ण 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 वैकुंठ नायक रांगत से 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 पाळण्यातला परमात्मा जमिनीवर आला जमिनीवरचा परमात्मा पालथं पडून रांगायला सुरुवात केली रांगणाऱ्या परमात्म्यानं वेळे अभावी हात टेकत टेकत टेकवत टेकवत ओट्यावर आले परमात्मा आणि ओट्यावरचे परमात्मा अंगणात आले आणि अंगणात आल्यानंतर असे हात का टेकत होते त्यालाही शास्त्रीय कारण आहे धरणीशी झाले ओझे त्यांचे या पृथ्वीवर अनाचार माजला होता पाप जास्त वाढलं होतं म्हणून त्या परमात्म्यानं त्या धरणी मातेला हात टेकवत असताना सांगितलं तू घाबरू नको तू घाबरू नको मी आता आलोय तू घाबरू नको मी आहे ना म्हणून तळवे तळहात टेकीत आणि डाव्या गुडघ्यांनी रांगत तू आता घाबरू नको पण परमात्म्यानं धरणी मातेला सांगितलं घाबरू नको पण धरणी मातेनं सांगितलं किती वर्षाची हजारो वर्षाची प्रतीक्षा का तुम्ही या पृथ्वीवर जन्माला येणार आणि मला तुम्ही प्रसाद देणार माझा प्रसाद भक्षण करणार आणि मग परमात्म्यानं अंगणात उतरल्यानंतर बुचकुलभर माती घेतली आणि माती खाली पण खाल्लेली माती त्या बळीराम दादानं पाहिली आणि बळीराम दादानं त्या यशोदेला सांगितलं आई ग आई त्या कृष्णानं माती तो म्हणतो आई आई ग आई नाही खाली ग म्या माती 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 आई ग आई नाही खाली म्या माती आई ग आई नाही खाली ग म्या माती बळीराम दादा हो बळीराम दादा हे बळीराम दादा बळीराम दादा दादा खोट बोलतो बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा तू बंडया तो माझ्या बरी आई ग आई नाही खाली ग म्या माती 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 आईनं सांगितलं हे माती खाली नाही 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 ना नाही खाली आणि मग यशोदा माता माती खाली नाही 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 मग यशोदा मातीने काय केलं माहिती का तू असं ऐकणार नाही मूल जर ऐकत नसलं बऱ्या बोलणं तर आई काय करते भाऊ आई काय करते त्याला मारायला सुरुवात करते आणि मग कृष्ण परमात्म्यानं सांगितलं आई ही खरंच माती नाही खाली आणि मग यशोदा मातेनं मारायला सुरुवात करणार त्यात कृष्ण परमात्म्यानं सांगितलं हा यांचं ऐकू नको आई कुणाचं ऐकू नको आई मजला मारू 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 नको आई कुणाचं आई कुणाचं ऐकू नको आई मजला मारू नको आई कुणाचं ऐकू नको आई मजला मारू नको आई कुणाचं ऐकू नको
पण आईनं सांगितलं मारत नाही, पण तोंड उघड. तोंड उघडल्यानंतर सगळं विश्व, ब्रह्मांड, सगळं जगत त्या यशोदा मातेनं पाहिलं. मारावयातीने उगारी काठी भुवन पोटी 14 देखे भुवन त्या पोटी मारावयातीने उगरली काठी भुवन पोटी 14 देखे भुवन त्या आणि मग परमात्म्यानं 14 भुवन यशोदा मातेला आपल्या मुखात दाखवले. यशोदा माता घरात आली आणि तो रांगणारा परमात्मा अंगणामध्ये रांगतच होता. पण रांगणारा परमात्मा लंगड्यासारखा दिसत होता आणि त्या गवळणी पाहत होत्या. आणि मग त्या एकनाथ महाराजांनी वर्णन केलं. लंगडा 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 असं कसं 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 देवाचा देवा बाई ठंगडा असा कसा देवाचा देवा बाई ठंगडा असा कसा देवाचा देव बाई ठंगडा असा कसा देवाचा देव बाई ठंगडा. तो परमात्मा पाहिला. परमात्मा पाहिल्यानंतर परमात्मा लहानचा मोठा होत होता. परमात्मा लहानचा मोठा होत होता. मग गवळणी काय करायच्या माहिती का? त्या परमात्म्याला पाहण्याकरता रोज सकाळी आपल्या घागरी भरलेल्या ओतून द्यायच्या आणि नदीवर पाण्याला जायच्या. का त्या निमित्तानं तो परमात्मा मला पाहता येईल. तो परमात्मा मला पाहता येईल. पण त्या नदीच्या पलीकडच्या काही गवळणी होत्या. नदीच्या पलीकडच्या गवळणी तिथं उभ्या होत्या. त्यांनी विचार केला परमात्मा इथंही आहे, परमात्मा तिथंही आहे. त्या परमात्म्याला मला पाहायचंय. पण त्या परमात्म्याला मी कशी पाहू त्या परमात्म्याला, अशी त्यांची द्विधा मनस्थिती व्हायची. आणि द्विधा मनस्थिती झाल्यानंतर त्या विव्हळ व्हायच्या. विव्हळ झाल्यानंतर एक दिवस त्या राधेनं विचार केला का त्या परमात्म्याला आपल्या घरी आणायचं. परमात्म्याला घरी आणलं. घरी आणल्यानंतर त्या परमात्म्याला सांगितलं, परमात्म्या अरे तू छोटा मुलगा आहे, तू जर मोठा जर असता तर किती मजा आली असती. परमात्म्यानं न सांगता तुम्हा कळविते अंतर्ज्ञानानं जाणलं. आतून दरवाजा लावलेला, राधेचं लग्न झालेलं, राधेचा नवरा बाहेर गेलेला आणि हे छोटं मुलं आणलं. फक्त एवढीच कामना केली, परमात्मा किती छोटा आहे रे, मोठा असता तर. परमात्मा लगेच मोठा 25 वर्षाचा आणि आतून दरवाजा लावलेला आणि तिच्या राधेचा खरा खुरा नवरा आला. राधे दरवाजा उघड. तुम्ही ऐकताय ना? छोटं बाळ राधेनं आणलं, आतून दरवाजा लावलेला आणि सांगितलं हा परमात्मा मोठा असता तर. हा मोठा झाला 25 वर्षाचा बाबा आणि खरा नवरा आला. राधे दरवाजा उघड. त्या राधेनं सांगितलं हे देवा, अरे तू बारीक होता, आता 25 वर्षाचा झाला, पण खरा नवरा माझा बाहेर आला, दरवाजा उघड. हे बारीक होय ना? कृष्णानं सांगितलं राधे मी बारीक होतो, मला मोठ्या होण्याचा मंत्र येत होता, पण मला बारीक होण्याचा मंत्र येत नाही. ते सांगितलं नको रे, असं नको करू देवा. अरे लय आबरूची निवडी होती रे. अरे तू 25 वर्षाचा आणि मी 25 वर्षाची, दोघं आतून कडी लावलेली, आपण दोघं घरात, माझा नवरा मला घरात ठेवीन का? मग राधिका शरण आली आणि राधिका शरण आल्यानंतर परमात्मा 25 वर्षाची झाली. ते पुन्हा लहान बाळ झाले. विठाला विठाला सांगण्यासारखं बरंच आहे. कारण समुद्राची शाही केली, गणपती बाप्पा लिहायला बसवले, पृथ्वीचा कागद जरी केला, गणपती बाप्पा सरस्वती लिहायला जरी बसवले, तरीही कृष्णाचं चरित्र हे न संपण्यासारखं आहे. पण वेळेअभावी फक्त आपण थोडं थोडं सांगू आणि कीर्तन संपू. विठाला विठाला परमात्मा लहानची मोठी झाली. परमात्मा लहानची मोठी झाल्यानंतर परमात्म्यानं सवंगडी गोळा केली. सवंगडी गोळा केल्यानंतर परमात्म्यानं विचार केला आपण ज्या कार्याकरता आलोय ते कार्य आपण केलं पाहिजे. बरेच कार्य केले. बरेच कार्य करत असताना परमात्म्यानं अगोदर सगळे गोपाळ
जमा केली. जमा केल्यानंतर त्या गोपाळांची एक संघटना स्थापन केली. पण ती चांगल्याची संघटना स्थापन केली. चांगल्याची संघटना मी याच्याकरता म्हटलं की त्या गोकुळामध्ये एक दिवस एकादशीचं भजन चाललं होतं आणि त्या सगळं भजन त्या गोपाळांनी कृष्ण परमात्म्यासह ऐकलं. एकादशीचा जागर झाला. पहाटे काकडा झाला. काकडा झाल्यानंतर त्यांनी विचार केला असं भजन रात्री जसं एकादशीला गावकऱ्यांनी केलं ना असं भजन आपण करायला पाहिजे. सगळी गोपाळ जमली. पण त्यांनी विचार केला रात्रीचे भजले एका चढी एक सिस्टीम, एका चढी एक माईक, एका चढी एक पखवाज, काही ती पेटी, काही ती सिस्टीम, काही ती गाणं, काही तो ताल, काही तो स्वर, काही तो लय, काही ती पेटी, काही ती ट्युनिंग आली तरी करून घेऊ पण काही पेटी आणि लय आनंद झाला. पण असं भजन आपल्याला करायचंय. असं भजन दुसऱ्या दिवशी त्या गोपाळांनी करायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडे पखवाज नव्हता. परमात्म्याला सांगितलं देवा रात्री जसं वारकऱ्यांनी भजन केलं तसं भजन करायचंय पण आपल्याकडे पखवाज नाही. त्यांनी सांगितलं काहीच अडचण नाही पण आमच्याकडे टाळ नाही. परमात्म्याने सांगितलं काहीच काळजी करू नका, तुम्हाला मी टाळही देतो, तुम्हाला मी पखवादही देतो, पण तुम्हाला भजन करायचंय ना तुम्ही भजन करा. मग कुठं देणार? सामान आणावं लागेल. त्याने सांगितलं सामान आणायची गरज नाही, तुमच्याकडेच पखवाजी, फक्त तुम्ही टाळ घेऊन या. कुठं? गल्लीतून. टाळ कोणती आणायची? त्याने सांगितलं 2 दगड आणा. आणले सगळ्या गोपाळांनी 2 दगड आणि एक जण पखवाज यावा. त्यांनी सांगितलं पखवाज. अरे पखवाज तुझ्याकडे मी सांगतो ना, बाळकडेच्या अभंगात सांगितलं पखवाज तुझ्याकडेच आहे. इकडं शायपूड आणि इकडं धुमपूड असा पखवाज वाजवायचा. द्या महाराज प्रमाण. ठला विठाला 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 आणि मग ते असा पखवाज वाजवायची दागिनात. हा करनिया आपुल्या मद करनिया आपुल्या मद करनिया आपुल्या मद करनिया आपुल्या मद. करुणिया टिरी आपुल्या मांदळ वाजविती टाळ दग दगडांची माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा. पण त्या परमात्म्यानं त्या गोपाळांचा भाव पाहिला. त्यांना ताल नाही, त्यांना सोर नाही, त्यांना लय नाही. असा पखवाज वाजवायचे, असा टाळ वाजवायचा. पण ताल नाही गाता नाचता गोपाळा आणि घन निवळा सावळा तयामध्ये. विठाला 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 परमात्म्यानं सांगितलं. राहिलेलं मुख्य कारण आपण 5 मिनिटांमध्ये सांगू. मुख्य कारण आपल्याला तेवढं आवरून घ्यायचं आणि मग आपल्याला चरित्र संपवायचं. आणि मग परमात्म्यानं सांगितलं तुम्ही असे कृष दिसता. मग आपण दही, ताक, दूध, लोणी सगळं खायचं. पण खात असताना त्याची विक्री होती. मग परमात्म्यानं सांगितलं एक काम करायचं आपल्याला बळ म्हणजे स्वतः होऊन कोणी देत जर नसलं तर आपण चोरी करायची. आणि मग परमात्म्याने सगळी संघटना बरोबर घेतली, चोरी करायला सुरुवात केली. चोरी करायला सुरुवात केल्यानंतर एका म्हातारीनं त्यांना पाहिलं. परमात्म्यानं पाहिल्यानंतर परमात्म्यानं सांगितलं म्हातारे म्हातारे तू मला पाहिलं. पण परमात्म्यानं काय केलं माहिती का? तव्याचं काळं घेतलं आणि त्या म्हातारीला दाढी काढली, मिशा काढल्या. दुसऱ्या दिवशी रात्रीचं जाऊन नुसतं तव्याचं काळं लावलं पण म्हातारीला मिशा फुटल्या आणि दाढी फुटली. परमात्म्याकडे गेली, देवा बाप कर देवा, परत तुझ्या नादी लागणार नाही, पण माझी दाढी आणि मिशी काढून टाक. मग त्या म्हातारीला तव्याचं काळं लावलं होतं, त्याची मिशी आणि दाढी आली, तिनं खरोखरचे केस. मग परमात्म्यानं कृपा कटाक्षाने हाळले. परमात्म्यानं कृपा कटाक्षानं पाहिलं आणि त्या म्हातारीचं तव्याला लावलेली खरोखरची काळी दाढी आणि मिशी ही गळून पडली. मग आता दुसरीनं गपचीत बसायचं ना म्हातारीनं. ती म्हणते ए त्याला काय भीती ग, हा त्याला काय घाबरायचं? त्याला म्हणावा तुझ्या नादी लागला माझ्या नादी लागना, हा माझ्या नादी लागना. काही काही म्हाताऱ्याला खडूस राहते. परमात्म्यानं सांगितलं याचा फोन नंबर घर नंबर लिहून घ्या रे, उद्याचा कार्यक्रम करू. परमात्म्यानं गोपाळांना सांगितलं, त्यांनी घर नंबर लिहून घेतला, गल्ली नंबर लिहून घेतला, कोणत्या घरात राहते पाहिलं. परमात्म्यानं सांगितलं उद्या रात्री या म्हातारीच्या घरी 12 वाजता. परमात्मा गेले, काय खायचं तेवढं खाल्लं. पण पूर्वीच्या काळी पुरुष असे होते त्यांना दाढी असायची.
इथपर्यंत, बरोबर आहे ना? पूर्वीच्या काळी इथपर्यंत दाढी असायची. आता दाढी जाऊ द्या, गडी मिशीच ठेवायला तयार नाही, तो भाग वेगळा आहे. पण पूर्वीच्या काळी स्त्रियांचे लांब लांब केस असायचे अशा कमरेच्या खाली. आता ते एवढे एवढे बुस्टर राहिले, आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं नाही. ते बरेच केस कापायची, ते कोणते कोणते केस पार इथले केस कापायचे, इथले केस कापायचे. त्यांना वाटतं नको माशा बिशा मोवाळ बिळ बसायला, मग इथले केस कापायचे, ते शेपट एवढे एवढेच. पण पूर्वीच्या काळी असे लांब लांब केस असायचे. परमात्म्यानं विचार केला, माझ्या घरी ये. परमात्म्यानं काय खायचं तेवढं खाल्लं. आणि ती म्हातारी होती का म्हातारी, ती म्हातारीची कमरेच्या खाली असलेली वेणी आणि त्या म्हातारीची दाढी दोन्हींची गाठ मारली. गाठ मारल्यानंतर परमात्म्यानं दरवाजा लावला, निघून गेले. पहाटे 4 वाजता उठणार म्हातारी 5 वाजले उठलेच नाही, 6 वाजले उठलेच नाही, 7 वाजले उठलेच नाही. शेजाऱ्या पाजाऱ्याच्या माणसाने विचार केला, अरे भाऊ वाजले किती? 12:15 वाजले, तुम्ही अजून दरवाजा उघडी ना? त्याने सांगितलं दरवाजा उघडायचा प्रश्न शिल्लक राहिला नाही. काय झाले नेमके? आमची अशी परिस्थिती झाली, आम्ही पहाटे 4 वाजता उठलोय. 4 वाजता उठल्यानंतर आमची दाढीची वेणीची गाठ बसली. मारली कोणी माहित नव्हतं, पण ती बसली. पण आम्ही तोडण्याचाही प्रयत्न करतो, तुटत नाही. जाळण्याचाही प्रयत्न करतो, प्रमाण द्यायला टाइम नाही. जाळण्याचाही प्रयत्न करतो, ती जळत नाही. सुटतही नाही, तुटतही नाही, जळतही नाही, काहीच नाही. मग शेजारच्या 2 म्हाताऱ्या बोलावल्या. मग तुम्ही एक काम करा, दरवाजा हळूच उघडा, आतमध्ये या, तुम्ही सोडा. पण त्या म्हातारीने, शेजारच्या म्हातारीने सांगितलं, दाढीची वेणीची गाठ ही बसली नाही. त्या कृष्णाला तू काही बोलली होती का? तिने सांगितलं, कालच रातच्या कीर्तनाला गेले, पहिल्या पंक्तीला जेवले आणि ते आमटी वाढायला आलं. त्याला सांगितलं फक्त माझ्या घरी येऊन दाखव, तुझा बेतच पाहते. त्यानं आमटी वाढली तर नाहीच नाही. पण असा कार्यक्रम करून गेलं. आणि मग त्या शेजारच्या म्हातारीने सांगितलं, कृष्णाला शरण गेल्याशिवाय दाढीची आणि वेणीची गाठ सुटणार नाही. परमात्म्याकडे गेले, परमात्म्याला शरण आले. शरण आल्यानंतर परमात्म्यानं फक्त नजरेनं पाहिलं, दाढीची आणि वेणीची गाठ आपोआप सुटली. विठाला विठाला मग परमात्म्यानं रासक्रीडा केल्या, परमात्मा वृंदावनात गेली. अशा बराच कथा भाग आहे. पण काही गवळण दिलं, त्या वृंदावनामध्ये कृष्ण परमात्म्याला भेटायला जायचं होतं. आपण 5 मिनिटांमध्ये आवरू. पण त्या वृंदावनामध्ये भेटायला जायचं होतं, पण त्या यमुनेला नेमका पूर आलता. आणि मग त्यांनी आपला खेद निर्माण केला का मला परमात्म्याला पाहायला जायचंय, आता मी कशी जाऊ? कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ वृंदावन. मुरली वाजवी कान्हा, मुरली वाजवी कान्हा, कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ मी, कशी जाऊ वृंदावना. कशी जाऊ, कशी जाऊ, कशी जाऊ मी, कशी जाऊ वृंदावना. परमात्म्याला पाहता आलं तर नाहीच. पण गोपाळांना त्यांनी दही, दूध, तूप, लोणी खाऊ घातलं. पण एक दिवस यशोदा मातेनं घरातल्या घरात दधी मंथन करत असताना परमात्म्यानं सांगितलं, आता घरातच चोरी करायची, आता बाहेर जायचं नाही, आता घरातच चोरी करायची, चावडीवर दरोडा मारायचा. मग यशोदा माता मंथन करत असताना तो परमात्मा डेऱ्यात लपला. आणि डेऱ्यात लपल्यानंतर यशोदा मातेने विचार केला, पहाटपासून मी घुसळण करते, काहीच व्हायला तयार नाही. मी पहाटपासून उठले, घुसळण करते, पण नेमकी भानगड काय होती? परमात्मा आज जाऊन बसला होता. मी पहाटपासून घुसळण करते. प्रहरा रात्री उठल्या
जाने परवाने घाती गोपाल सहसा बरे कैशा घुम करती घुम 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 करती घुम घुम करती मेरे घुमती आनंद गौळणी गौळणी आनंद गौळणी गौळणी चंद चंद डोलती आनंद गौळणी गौळणी चंद चंद डोलती चंद चंद डोलती उन्हमणी शिळमणी उन्हमणी शिळमणी खाली दी परते लोणीना काय झालं सासूबाई घुम घुम करती घुम 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 करती घुम करती मेरे घुमती निसन सा सा पण ने झाला अरररर झाला घर सा निसन निसन सा सा अररररर झाला यशोदेनं सांगितलं भाऊ आता बाद झाला तो घरात चोरी केली आता तू चोऱ्या करायचे बंद कर आता तू घरात थांबूच नको आता तू शाळेत जाय शाळेत म्हणजे पूर्वीची काळी शाळा कोणती गायी घ्यायच्या आणि रानामध्ये चारायला जायचं परमात्म्याला गायी सोडल्या परमात्मा पाठीमाग काय झालं थाला विठाला परमात्मा गायी घेऊन निघाले हा कसे निघाले खांद्यावरी कांबळी हातावर काठी चारी तसे खांद्यावरी कांबळी हातावर काठी चारी तसे भेलू सावळा जग जेठी सावळा जग जेठी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तसे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तसे सावळा जग जेठी परमात्मा गायी चरायला सुरुवात केल्या पण तिथे रासक्रीडा सुद्धा केली एक एक गवळण एक एक गोपाळ 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 हाती धरून नाचती रसमंडळ हाती धरून नाचती रसमंडळ हाती धरून नाचती रसमंडळ हाती धरून रसमंडळ खांद्यावरी कांबळी हातावर काठी चारी तसे खांद्यावरी कांबळी हातावर काठी चारी तसे सावळा जग जेठी सावळा जग जेठी सावळा जग जेठी
गाया चारल्या. गाया चारल्यानंतर 12:30 वाजली. गोपाळांनी सांगितलं, देवा तू नाश्ता करून आला असेल, जेवून आला असेल, आम्ही दिंडी काढून आलोय, तू इथं 10:15 आला, आम्हाला भुका लागल्या, तू 5 वाजवशील पण आमच्या पोटाचं पाय. मग कृष्ण परमात्म्यानं सांगितलं, बरं बरं मग काय करायचं, आपल्याला जेवण करायचं. मग परमात्म्यानं काय केलं माहिती आहे का, सगळी गोपाळ जवळ घेतली. जवळ घेतल्यानंतर ज्यांची उंची कमी होती ते पुढं घेतली, ज्यांची उंची मध्यम होती ते मध्यभागी बसवली, ज्यांची उंची जास्त होती त्यांना पाठीमागं बसवलं. पण बसवण्याचं कारण काय, अशा कमळाच्या फुलासारखी जे भक्त होते ते जवळ घेतली. भक्तीत साधना आणि ज्ञानात साधना ज्यांची 50-50% होती ते मधी बसवली. पण ज्यांची फक्त ज्ञानाचीच साधना आहे, भक्ती कमी आहे, ते ज्ञानी सगळ्यांच्या पाठीमागं बसवली. आणि मग परमात्म्यानं सांगितलं, तुम्ही एक काम करा, आता इथं दिसतं जेवायचं नाही, आपल्याला काला करायचा आहे. आणि मग सगळ्यांनी घरून आणलेल्या भाकरी या ठिकाणी सोडा आणि सोडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जेवण करायचं आहे. ठला विठाला अवघ्या सोडी येल्या मोठा मोठा. आणि मग त्या ठिकाणी जेवण केलं. आणि जेवण केल्यानंतर परमात्म्यानं सांगितलं, एक काम करा, या ठिकाणी हा प्रसाद भक्षण केल्यानंतर हात धुण्याकरता नदीवर कोणीच जाऊ नका. कारण काल्याची आशी देवजळी झाले माशी, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. ते मृत्यू लोकांमध्ये त्या पाण्यामध्ये प्रसादाच्या आशेनं मासे झाले. तुम्ही हात धुतला का ते भक्षण करणार. मग तुम्ही हात आशे पुसायचे आणि आशे पुशीत असताना असंच घरी जायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. शिंके लाविले दुरी होतो तिघाचे बिवरी. तुम्ही वारी दुहीकडे मुख पसरवणीकडे, वाहतीच्या दारा ग्यारी दुहीच्या कोपरा. वारी दोन्हीकडे मुख पसरवणीकडे. चला हो.